जय शनिदेव महाराज, जय सूर्यपुत्र शनिदेव, जय ज्ञानदेवता शनिदेव महाराज की जय. मित्रांनो, शनिवारचा दिवस आला की अनेक भक्त शनिदेवांच्या मंदिरात जातात. काही भक्त शनिदेवांना काळे तीळ अर्पण करतात, काही जण काळे वस्त्र अर्पण करतात, तर अनेक भक्त शनिदेवांच्या मूर्तीसमोर मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल अर्पण करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, शनिदेवाला तेलच का अर्पण केले जाते? तेल अर्पण करण्यामागचे नेहमी कोणती कथा आहे? शनिदेवाला तेल अर्पण केल्याने काय मान्यता आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शनिदेवाला तेल अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात? मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शनिदेवाला तेल अर्पण करण्यामागील लोकप्रिय धार्मिक कथा आणि त्यामागची श्रद्धा जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही शनिदेवाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, ओम शनेश्वराय नमः. चला तर मग सुरुवात करूया. शनिदेवाला तेल अर्पण करण्यामागील प्रसिद्ध कथा. मित्रांनो, हिंदू धर्मातील श्रद्धेनुसार शनिदेव हे सूर्यपुत्र आणि छायादेवी यांचे पुत्र मानले जातात. शनिदेवांना न्यायाचा देवता म्हणूनही ओळखले जाते. असं मानलं जातं की शनिदेव व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला फळ देतात. म्हणूनच शनिदेवाचं नाव ऐकलं की काही लोकांच्या मनात भीती निर्माण होते. पण भक्तांनो, शनिदेव म्हणजे फक्त शिक्षा देणारे देव नाही, ते आपल्याला आपल्या कर्माची जाणीव करून देतात. अशी धार्मिक श्रद्धा आहे. म्हणून चांगली कर्मे करतो, प्रामाणिक जगतो, दुसऱ्यांवर अन्याय करत नाही, तर शनिदेवांची कृपा त्याच्यावर बनून राहते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. म्हणून शनिदेवाची पूजा करताना मनात भीतीपेक्षा श्रद्धा आणि चांगल्या कर्माचा संकल्प असणं अधिक महत्त्वाचं असतं. मित्रांनो, शनिदेवाला तेल अर्पण करण्यामागे अनेक धार्मिक कथा आहेत आणि लोकमान्यता सांगितल्या जातात. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे भगवान हनुमान आणि शनिदेव यांच्याशी. चला ही कथा जाणून घेऊया. एकदा शनिदेवांना आपल्या शक्तीचा खूप अभिमान झाला होता. त्यांना वाटलं की प्रभावापासून कोणीच वाचू शकत नाही. तेव्हा त्यांना हनुमानजी बद्दल माहिती मिळाली. हनुमानजी श्रीरामाच्या भक्तीत पूर्णपणे लीन होते. त्यांचं मन फक्त श्रीरामाच्या चरणी होतं. शनिदेवांना हनुमानजींची परीक्षा घ्यायची होती. असं सांगितलं जातं की शनिदेव हनुमानकडे गेले तेव्हा हनुमानजी एक शांत ठिकाणी बसून श्रीरामाचं स्मरण करत होते. शनिदेवाने हनुमानजींना सांगितलं, हनुमान, आता माझा तुझ्यावर प्रभाव पडणार आहे. पण हनुमानजी श्रीरामाच्या भक्तीत मग्न झालेले होते. त्यांनी शनिदेवाकडे विशेष लक्ष दिलं नाही. शनिदेवाने पुन्हा सांगितलं, माझ्यापासून कोणीच वाचू शकत नाही. तेव्हा हनुमानजी त्याच्याकडे पाहिलं, पण मन मात्र श्रीरामांच्या भक्तीतच होतं. लोकप्रिय कथेनुसार शनिदेवाने हनुमानजींच्या शरीरावर आपला प्रभाव टाकला, पण हनुमानजींना अत्यंत शक्तिशाली होते. शनिदेव त्यांच्या डोक्यावर विराजमान झाले तेव्हा हनुमानजी आपल्या डोक्यावर असलेला एक मोठा दगड उचलला आणि तो आपल्या डोक्यावर ठेवला. ते शनिदेवांना त्या दगडाच्या वेदना झाल्या. तेव्हा हनुमानजींच्या खांद्यावर गेले. हनुमानजीने पुन्हा एक मोठा दगड उचलला. शनिदेवांना पुन्हा वेदना झाल्या. असं करताना शनिदेवांना आपल्या शक्तीची जाणीव झाली आणि त्यांना समजलं, हनुमानजींचे भक्ती आणि शक्तीसमोर आपला प्रभावही निष्प्रभ झाला आहे. शेवटी शनिदेवांनी हनुमानजीकडे विनंती केली. ते म्हणाले, हनुमानजी, मला क्षमा करा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. हनुमानजींनी शनिदेवाला क्षमा केली, पण शनिदेवांच्या शरीरावर झालेल्या जखमेमुळे त्यांना खूप वेदना होत होत्या. तेव्हा हनुमानजींनी त्यांच्या जखमेवर तेल लावलं. असं मानलं जातं की तेलामुळे शनिदेवांच्या वेदना कमी झाल्या आणि तेव्हापासून शनिदेवाला तेल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली, अशी लोकमान्यता आहे. म्हणूनच अनेक भक्त शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करतात. पण मित्रांनो, ही कथा केवळ तेल अर्पण करण्यापूर्वीच मर्यादित नाही. या कथेमध्ये एक अतिशय संदेश दडलेला आहे. तो म्हणजे अहंकार कितीही मोठा असला तरी भक्ती आणि नम्रतेसमोर तो टिकत नाही. शनिदेवांसारखा शक्तिशाली देवतेलाही आपल्या शक्तीचा अभिमान झाला, पण हनुमानजींच्या भक्तीसमोर त्याला नम्र व्हावं लागले. म्हणूनच आपल्या आयुष्यात कितीही यश मोठं आलं, कितीही पैसा मिळाला, कितीही मोठं पद मिळालं तरी अहंकार करू नका. कारण अहंकार माणसाला खाली आणतो आणि नम्रता माणसाला उंचावते. मित्रांनो, काही धार्मिक परंपरेमध्ये असंही मानले जाते की शनिदेवाला तेल अर्पण करणं म्हणजे त्यांच्या वेदना आणि त्रास कमी करण्याची भक्ती भावना केली जाते. भक्त आपल्या मनातील श्रद्धा व्यक्त करण्यासाठी शनिदेवाला तेल अर्पण करतात. तेल अर्पण करताना मनात एक भावना असते, हे शनिदेव महाराज, माझ्या आयुष्यातील अडचणींना समोर जाण्याची शक्ती दे, माझ्या चुकींच्या कर्मापासून मला दूर ठेव, माझ्या मनाला शांतता दे आणि मला सत्याच्या मार्गावर चालण्याची बुद्धी दे. म्हणून तेल अर्पण करणं ही केवळ एक धार्मिक कृतीनुसार
कृती नसून भक्तांच्या मनातील श्रद्धा आणि प्रार्थना व्यक्त करण्याचं एक माध्यम मानलं जातं, अशी भक्तांची भावना आहे. मित्रांनो, अनेक ठिकाणी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करण्याची परंपरा आहे. काही भक्त तिळाचं तेल देखील वापरतात. मात्र प्रत्येक मंदिरात पूजा करण्याची पद्धत ही वेगळी असू शकते. त्यामुळे तुम्ही ज्या मंदिरात पूजा करत आहात तेथील परंपरा आणि पुजाऱ्यांच्या सूचनांचं पालन करणे योग्य आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, तेल अर्पण करताना श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नसावी. तेल अर्पण केलं म्हणून प्रत्येक समस्या आपोआप दूर होईल असं निश्चितपणे म्हणता येत नाही. धार्मिक ग्रंथानुसार पूजा मनाला आधार देते, पण त्याचसोबत आपली कर्मही चांगली असणं महत्त्वाचं आहे. कारण देवांना न्यायाचे देवता मानलं जातं. म्हणूनच फक्त पूजा नाही तर चांगले कर्म करा. मित्रांनो, जर तुम्हाला शनिदेवाची भक्ती करायची असेल तर अशा काही गोष्टी लक्षात ठेवा आणि त्या आपल्या जीवनात आजपासून अंमलात आणा. पहिली गोष्ट म्हणजे प्रामाणिक राहा. दुसऱ्यांना अन्याय करू नका. गरजू व्यक्तीला मदत करा. आईवडिलांचा आणि वडीलधाऱ्यांचा आदर करा. आपल्या कर्मांची जबाबदारी स्वीकारा. अहंकारापासून दूर राहा. आपल्या जीवनात शिस्त, प्रामाणिकपणा आणि न्याय आणणं हाही भक्तीचा मार्ग आहे. मित्रांनो, शनिवारच्या दिवशी शक्य असल्यास शनिदेवाचे दर्शन घ्या. मंदिरात तेल अर्पण करण्याची परंपरा असेल तर श्रद्धेने तेल अर्पण करा. आणि मनात एकच गोष्ट लक्षात ठेवा की माझ्यापासून कोणालाही कोणतेही दुःख नाही झाले पाहिजे. त्यानंतर काही शांत बसा. तुमच्या आयुष्यातील समस्यांचा विचार करा आणि शनिदेवांकडे फक्त समस्या दूर करण्यासाठी मागणी करू नका, तर समस्यांना समोर जाण्याची शक्ती मागा. कारण कधी कधी देव आपली परिस्थिती बदलत नाही, पण त्या परिस्थितीत मजबूत राहण्याची साथ आपल्याला देव नक्की देतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर नक्की करा. आणि अशाच भक्तिमय कथा आणि धार्मिक माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा श्री हनुमान ओम शनेश्वराय नमः. आणि शेवटी जय शनिदेव, जय बजरंगबली, जय श्रीराम.